महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊंच्या लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आली आहे। कारण लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 2100 रुपये कधी मिळणार याची तारीख निश्चित झाली आहे। सगळ्यात महत्त्वाची आणि माझी लाडकी योजना कुठली असेल तर माझी लाडकी बहीण योजना ही माझी आवडती योजना आहे। अनेक लोकांनी त्याला खोडा घातला, पण लोकांनी बरोबर माझ्या लाडक्या बहिणींनी चमत्कार केला आणि महायुती सरकारला 232 जागा दिल्या। मी आपल्याला एवढंच सांगतो, माझ्या लाडक्या बहिणींना एवढ्यावर आम्ही थांबणार नाही। स्वतःच्या पायावर उभं करून या लाडक्या बहिणींना लखपती बनवल्याशिवाय हे महायुती आपलं सरकार थांबणार नाही, हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे। आणि म्हणून कोणी किती अफवा केल्या, कोणी माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही। आणि म्हणून लाडक्या बहिणी, लाडके भाऊ हे सगळे चमत्कार करणारे लोक आहेत। आणि म्हणून सर्वसामान्य माणसं इकडं जनशक्ती आहे आणि तिकडे काय तरीसुद्धा जिंकतो कोण? जनशक्ती। ही सर्वसामान्य माणूस ठरवत असतो, जनता जनार्दन ठरवत असतो कुणाला जिंकवायचं आणि कुणाला आपटायचं ते। आणि बरोबर लक्षात ठेवा, आपल्याला मी संजय मंडलिकराव, तुम्ही खासदार म्हणून या भागातून निवडून आलेला आहात आणि तुम्हाला या लोकांनी जनतेने प्रेम केलेलं आहे। असंच प्रेम या जिल्हा परिषद आणि नगर पंचायत समितीच्या ज्या निवडणुका होत आहेत त्यामध्ये दिल्याशिवाय राहणार नाही। कारण शेवटी हा आपला विकासाचा अजेंडा घेऊन आपण चाललो आहे। या ठिकाणी आपण फक्त सत्ता आणि खुर्ची आपला अजेंडा नाही आहे, या सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये बदल घडवणं आपला अनुभव अजेंडा आहे। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आपण पाहिलं, पायाला भिंगरी लावून या संपूर्ण राज्यामध्ये फिरला, अनेक कल्याणकारी योजना केले, विकास प्रकल्प पुढे नेले। हा विकास प्रकल्प पुढे नेतात असताना लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या, आरोग्य विभागाच्या माध्यमातून देखील अनेक योजना केल्या, माता सुरक्षित कुटुंब सुरक्षित अशी योजना केली। शासन आपल्या दारी घेऊन गेलो, आपण लोकांच्या दारामध्ये सोयी सुविधा देण्याचं काम आपल्या सरकारने केलं। अशा अनेक योजना, सिंचनाचे प्रकल्प असतील, अनेक योजना आपण राबवण्याचं काम केलेलं आहे। आणि म्हणूनच लोकांनी त्या कामाची पोचपावती निवडणुकीमध्ये दिलेली आहे। अगदी शेवटपर्यंत माझ्या लाडक्या बहिणी इकडे दिसत आहेत, भाऊ दिसत आहेत। आणि मी नेहमी सांगतो, ज्या उमेदवारांच्या मागे महिला त्यांचा मतपेटीत नंबर पहिला असं लागतोच, आणि त्यांच्या बाजूला भाऊ आहे। आणि म्हणून हे मी बोलत नाही, नुसतं विधानसभेत त्याचा अनुभव घेतला आहे, नगर परिषदेत घेतला आहे, महापालिकांमध्ये घेतलेला आहे। अनेक लोक येतील, अनेक लोक काय काय सांगतील, पण माझ्या लाडक्या बहिणींना माझी एवढीच विनंती आहे, हा तुमचा भाऊ तुम्हाला विनंती करायला आला आहे, फक्त निवडणुकीपुरता नाही, तुम्हाला दर महिन्याला ओवाळणी देणारा हा भाऊ आहे। आणि तुम्हाला ती विनंती मी करायला आलेलो आहे की आपण, आणि किती कोणी काही म्हटलं, कोणीतरीसुद्धा तुम्हाला जे सुरू केलेलं आहे ते कधी बंद होणार नाही। आणि जे आम्ही बोललेलो आहे, पुन्हा मी सांगतो, मला पत्रकार विचारतात, तुम्ही 1500 रुपये सांगितले, तुम्ही 2100 रुपये सांगितले, मी त्यांना सांगितलं योग्य वेळी ते पण देणार, मागे हटणार नाही, शब्द फिरवणार नाही। बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलं आहे, शब्द देताना 10 वेळा 100 वेळा विचार करा, शब्द दिला की माघारी नाही, हा एकनाथ शिंदे आहे। आणि म्हणूनच या एकनाथ शिंदेवर या महाराष्ट्रातल्या आपल्या 50 आमदारांनी विश्वास ठेवला आणि या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार आपण 2022मध्ये आणलं। या 2022मध्ये सरकार आणलं कोण हो? एकनाथ शिंदे, एक सर्वसामान्य कार्यकर्ता, बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाणारा, आनंद दिघे साहेबांचा विचार घेऊन पुढे जाणारा। आणि जेव्हा या राज्यामध्ये अनागबंदी झाली, या राज्यामध्ये बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवू लागले, त्यावेळेस मात्र एकनाथ शिंदेने छातीचा कोट केला, त्याला देखील वाघाचं काळीज लागतं ते दाखवलं। आणि या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या मनातलं सरकार आम्ही आणलं, म्हणून तर माझ्या लाडकी बहीण योजना आम्ही सुरू करू शकलो। कारण गरिबी एकनाथ शिंदेनी पाहिली आहे, माझ्या आईची पत्नीची तगमग पाहिली आहे, डोळ्यातली कणाव पाहिली आहे। आणि म्हणून जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा ठरवलं, माझ्या लाडक्या बहिणी मातांसाठी काहीतरी करायचं, आणि त्याच्यातूनच लाडकी बहीण योजना याचा जन्म झाला आणि ती कधी बंद होणार नाही, हे पुन्हा एकदा मी सांगतो। आणि मग अशा अनेक योजना आपण केलेल्या आहेत, त्या योजना पुढे सुरू राहतील। आणि म्हणून आज देखील केंद्र सरकारच्या बजेटमध्ये देखील चांगल्या योजना आलेल्या आहेत आपल्यासाठी, सर्वसामान्य लोकांसाठी, उद्योग असेल, पर्यटन असेल, कृषी असेल, आरोग्य असेल, अशा अनेक योजना केलेल्या आहेत। आपण देखील केंद्र सरकारमध्ये NDA घटक पक्ष म्हणून शिवसेना 3ऱ्या नंबरचा पक्ष आहे।
आणि म्हणून त्याचा अभिमान आहे आपल्याला की सर्वसामान्य लोकांसाठी या ठिकाणी अनेक योजना येत आहेत केंद्र आणि राज्य सरकार. आणि म्हणून जिल्हा परिषदेची तुमच्या हातात संधी आलेली आहे, चांगला उमेदवार निवडून देणारी संधी आलेली आहे. मला मगाशी संजय भाऊ म्हणाले आपला उमेदवार गेला. अरे RTO तर आपल्याचकडे आहे ना खातं, ते तुम्ही सांगितलं नाही वाटतं त्यांना. आणि म्हणून आपल्याला मी सांगतो, मी का आज इतर वेळेसारखं भाषण करत नाही. मला माहीत आहे, जाणीव आहे. मी फक्त कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर, उमेदवार आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहात खातर मी इथं आलेलो आहे. मी कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे. मी एक पक्षाचा प्रमुख असलो तरीसुद्धा मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं. मी आजही कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे, उद्याही कार्यकर्ता म्हणूनच मी काम करणार आहे. आणि म्हणून कार्यकर्त्याच्या भावनांची कदर मला आहे. आणि म्हणून एवढं सगळं असताना देखील मी कार्यकर्त्यांच्यासाठी आलेलो आहे. आणि शेतकऱ्यांच्या शेती असेल, सहकार असेल, ह्या सगळ्या ज्या काही योजना आहेत, या योजना आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. खरं म्हणजे कोल्हापूर जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आज आपले आमदार जवळपास 5 आमदार आहेत आणि म्हणून एक खासदार आहे. संजय मंडलिक थोडक्यात निसटले, पुढच्या टायमाला बरोबर पकडतील. आणि म्हणून या खरं म्हणजे गेल्या 3.5 वर्षात कोल्हापूरच्या ग्रामीण भागामध्ये विकासाची गंगा आणण्याचं काम आपण केलेलं आहे. जिल्हा परिषद असेल, ग्रामसडक योजना असेल, यामध्ये कोट्यावधी रुपयांचे आपण निधी या ठिकाणी मंजूर केलेला आहे. आगामी काळात देखील 30 नवीन रस्ते आपण करतोय. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 114 कामं आपण हाती घेतलेली आहेत. ग्रामसडक योजनेमधून 172 किलोमीटर रस्ते आपण पूर्ण करतोय. 112 कोटीचा निधी आपण मंजूर केलेला आहे. रस्ते मजबूत असले की विकासाची गंगा येत असते. आणि म्हणून प्रत्येकाच्या डोक्यावर हक्काचं छप्पर मिळालं पाहिजे म्हणून प्रधानमंत्री आवास योजनेमधून 57,000 घरं आपण पूर्ण करतोय. माझ्या लाडक्या बहिणी समोर बसलेल्या आहेत. लक्ष्मी मुक्ती योजनेतून आता त्यांच्या घराचं 7/12वर नाव देखील या ठिकाणी लागणार आहे. हा देखील आनंद आहे. आणि म्हणून आपल्या सरकारने लाडकी बहिणी योजना तर केलीच, पण आपल्या नावासमोर वडिलांच्या नावाच्या अगोदर आईचं नाव लावण्याचा देखील ऐतिहासिक निर्णय आपल्या राज्याने घेतला. हा देखील असे अनेक निर्णय आपण घेतले. निर्णय वाचत राहिलो तर वेळ पुरणार नाही. आणि म्हणूनच या भागामधून जे काही आपल्याला या तालुक्यासाठी आवश्यक ज्या काही योजना आहेत, आवश्यक विकास कामं आहेत, ते देण्याचं काम या ठिकाणी आपण करूया. लाडकी बहीण योजना अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार ही प्रतीक्षा लाडक्या बहिणींना होती. आता फेब्रुवारी महिना लागला आहे, परंतु लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता अजूनपर्यंत जमा झालेला नाही. आपल्याला सांगण्यात आलेलं होतं की लाडक्या बहिणी नवीन वर्षाचं नवीन गिफ्ट जाहीर करण्यात आलेलं आहे. नवीन वर्षापासून लाडक्या बहिणींना 2100 रुपयाचा हप्ता आहे तो दिला जाईल. त्या संबंधाची जी अपडेट आहे ती स्वतः एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे की दर महिन्याला आता लाडक्या बहिणींना 1500 रुपयाची रक्कम नाही तर आता 2100 रुपयाची रक्कम आम्ही वितरित करणार आहोत. संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये आहे. व्हिडिओ पूर्ण बघितला नसेल तर व्हिडिओ पूर्ण बघून घ्या. लवकरच तुमच्या खात्यावरती आता ही रक्कम देखील जमा व्हायला सुरुवात होत आहे.